नमस्कार मंडळी, आज गेली होती मासळी. म्हणजेच कोण ह्याला खारा मासा म्हणतात, तर कोण सुकवलेला मासा म्हणतात. तर ही मासळी खूप छान लागते भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खायला. तर हे 2 तुकडे मी घेतले होते. जोंधळ्याच्या पिठाने पाणी थोडंसं घालून स्वच्छ 2-3 वेळा धुवून काढलं, त्यामुळं शेवाळलेला असेल, वास असेल तर निघून जातो. त्यानंतर एका कढईमध्ये छोट्या 2 पळीभर तेल घातले, कारण ह्याला तेल जास्त लागतं. आणि कांदा एक मोठा बारीक चिरलेला, टमॅटो एक बारीक चिरलेला घातला. ते भाजत आल्यानंतर त्यात कांदा लसूण मसाला 4 चमचे घातले. मीठ ह्यात अजिबात घालायचं नाही, नाहीतर हे आधीच खारट असतं, नंतर आणि खारट होतं. कारण मासे वाळवताना त्यात मीठ भरपूर घालतात, त्यामुळं ते वाळतात आणि बरेच दिवस राहतात. त्यामुळे तर हा मस्त असा खारा मासा तयार झाला. ह्यालाच आम्ही मासळी म्हणतो. ही भाकरीबरोबर खायला खूप टेस्टी लागतं आणि चपातीवर सुद्धा, भातावर सुद्धा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. पुन्हा भेटू.